हॅलो एव्हरीवन, कुकिंग विथ आदी यूट्यूब चॅनलमध्ये मी आदित्य पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। तर आज आहे आषाढ स्पेशल सप्ताहातील चौथा दिवस। तर आज आपण बघणार आहोत दाण्याची आमटी। तर ही दाण्याची आमटी कशी करायची हे आपण बघूयाच, पण त्याआधी माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओजना लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओज पण तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी घेतलेले आहे भिजवलेले शेंगदाणे 1 वाटी, हिरवी मिरची पेस्ट 2 चमचे, तेल घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे चवीनुसार, त्याच्यानंतर चिंचगुळाचं पाणी, आलं पेस्ट आणि जिरं अशा पद्धतीने आपण घेतोय। तर साधारण इथे 1 वाटी भिजवलेले शेंगदाणे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत हिरवी मिरचीची पेस्ट 2 चमचे, आलं आणि हिरवी मिरची पेस्ट 2 चमचे आपण ॲड केले, क्रश करून घेतले सगळं। त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया 2 चमचे जिरं, त्याच्यानंतर आपण इथे ॲड करणार आहोत चवीनुसार मीठ आणि पाणी घालून ही पूर्ण पेस्ट छान वाटून घ्यायचं आहे। स्मूथ पेस्ट वाटून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने ही आपली पेस्ट रेडी आहे। त्यानंतर आपण एका टोपामध्ये तेल घेणार आहोत आणि तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जिरं घालूयात 1/2 चमचा आणि हे जिरं छान तडतडून द्यायचं आहे। जिरं छान तडतडल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण जी तयार पेस्ट केलेली आहे ती टाकूयात। ओके, त्याआधी आपण तेल छान गरम झालं आणि जिरं तडतडवून घेऊयात आणि आता आपण ह्याच्यामध्ये ही पेस्ट ॲड केलेली आहे। ही पेस्ट ॲड केल्यानंतर व्यवस्थित ढवळून घ्यायचं। तुम्ही जर ह्याच्यामध्ये 1 वाटी अर्धी वाटी पाणी टाकलं तरी चालू शकतं, म्हणजे तुम्हाला जितकी पातळ हवी किंवा घट्ट हवी तर त्या पद्धतीने तुम्ही कन्सिस्टन्सी मेंटेन करू शकता। सो त्याच्यामध्ये तुम्ही पाणी ॲड केलं तरी चालणार आहे। त्यानंतर आपण इथे साधारण अर्धी वाटी चिंचगुळाचं पाणी करून घेतलेलं आहे, तर ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया। चिंचगुळाच्या पाण्यामुळे जो उग्र वास आहे शेंगदाण्याचा तो मरून जातो आणि आमटीला खूप छान गोड आंबट अशी चव येते आणि आमटी खूप छान लागते। सो चिंचगुळाचं पाणी जरूर टाका त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर चिंचगुळाचं पाणी टाकल्यावर थोडंसं मीठ टाकून आपण छान ह्याला उकळ आणून द्यायची आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा। पुन्हा भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत आपल्या नेहमीचे चमचमीत आणि तंदुरुस्त राहा। धन्यवाद।